जालना शहरात नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ भाजप महिला कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढत आपला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला। या रॅलीत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत महिलांच्या हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी केली। शहरातील मामा चौकातून रॅलीची सुरुवात करण्यात आली। विविध भागातून आलेल्या महिलांनी हातात फलक आणि बॅनर घेत केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले। रॅली दरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। नारी शक्ती वंदन अधिनियमांतर्गत संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। या निर्णयामुळे महिलांच्या राजकीय सहभागात वाढ होऊन त्यांना निर्णय प्रक्रियेत अधिक संधी मिळणार असल्याचे सहभागी महिलांनी सांगितले। यावेळी भाजपच्या नगरसेविका संगीता गोरंट्याल यांनीही रॅलीत सहभागी घेत सरकारच्या धोरणाचं कौतुक केले। महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केले। रॅलीत सहभागी महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच शिक्षण, रोजगार आणि राजकारणात अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली। महिलांची भव्य रॅली जालन्यामध्ये निघते, काय नेमकी कारण आहे, कशासाठी महिलांची रॅली? संसद आणि विधान सभांसाठी जे आरक्षण होत आहे महिलांसाठी 33%, त्याच्या सन्मानार्थ आम्ही ही रॅली काढत आहोत। माननीय पंतप्रधान मोदीजींनी जो प्रस्ताव आणलेला आहे त्याचं आम्ही समर्थन करत आहोत। धन्यवाद। मोठ्या संख्येने महिला सहभागी झालेल्या आहेत रॅलीमध्ये। कशी शहरामधून रॅली निघणार आहे? मामा चौकापासून परत मामा चौकापर्यंतच ही रॅली येत आहे।